राऊळगाव एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणी चौकशी अहवाल दडपला जात असल्याचा आरोप केला जातो। उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली। 2 आठवड्यात सविस्तर माहिती सादर करा, राज्य सरकारला उच्च न्यायालयाने आदेश दिले। पुढची सुनावणी आता 9 एप्रिल रोजी होणार आहे। मृतांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्राकडून 82 लाखांची मदत जाहीर झाली। तर चौकशी अहवाल दडपला जात असल्याचा आरोप होतोय। 2 आठवड्यात सविस्तर माहिती सादर करा असं आता न्यायालयाने म्हटलंय। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, यावेळी सुनावणीत न्यायालयाने नेमकं काय काय म्हटलं? नक्कीच आपण जर बघितलं तर कल्याणी ते एसबीएल स्फोट प्रकरणी जे आहे पारदर्शक चौकशी व्हावी अशी मत जे आहे उच्च न्यायालयाने मौखिक मत व्यक्त केलेलं आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर अद्याप केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस देण्यात नसल्याची बाब जी आहे याचिकाकर्त्यांनी जे आहे ते समोर आणली आहे। यावर न्यायालयाने जे आहे ते नोटीस महत्वाची नसून हेतू महत्वाचे असल्याचे मौखिक मत सुद्धा व्यक्त केलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आतापर्यंत या स्फोट प्रकरणी जे आहे ते 26 कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही 11 कामगार उपचार घेत आहेत। या प्रकरणात चौकशी अहवाल जे आहे ते दडपला जात असल्याच्या जे आहे ते याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। चौकशी जी आहे ते पारदर्शक व्हावी हे जे आहे ते यात सांगण्यात येत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर न्यायालयाने समानधारक पावले उचलण्याचे निर्देश सुद्धा जे आहे ते प्रशासनाला दिलेत। मात्र राज्य शासनाला चौकशीबाबत लिखित माहिती 2 आठवड्यात न्यायालयात सादर करणार आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर इथले जे कंपनीचे जे प्रमुख आहेत ते अजूनही फरार आहेत। कुणाल चौधरी यांना अजूनही जे आहे ते पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर मृत्यूचा आकडा सुद्धा दररोज वाढत आहे। मात्र आतापर्यंत 11 जे कामगार जे आहेत त्यांच्यावर उपचार नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। मात्र या संपूर्ण याच्यात जे आहे स्फोट प्रकरणात जे आहे ते पारदर्शकता चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ते उच्च न्यायालयाचे मौखिक मत जे आहे ते व्यक्त केलेली आहे। नक्कीच तेजस, त्यामुळे 2 आठवड्यामध्ये राज्य सरकार आता काय सविस्तर अहवाल सादर करतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।